नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. नवी मुंबईतील घणसोली तलावली रोड येथील सेक्टर 21 मधील कुबेर सोसायटीत रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास इमारतीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीत घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून एका व्यक्तीला किरकोळ भाजल्याची दुखापत झाली. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी त्याबाबत तपास मात्र सुरू आहे. वाळू प्रकरणात अंबडचे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी अंबड इथे कारवाई करण्यात आली. यावेळी 6,40,000 रुपयांची लाच स्वीकारताच तहसीलदार विजय चव्हाण यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून जिल्हाभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात दिल्लीतील भीषण आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अग्निसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाने हॉटेल्स, बार आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच 2 दिवसात 27 व्यावसायिक मालमत्तांना फायर एनओसी आणि अग्निसुरक्षा नियमांच्या पालनाबाबत नोटिसा बजावण्यात आल्यात. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आग प्रतिबंधक अधिनियमानुसार व्यावसायिक इमारती, रुग्णालये आणि मॉलसाठी वर्षातून 2 वेळा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. जानेवारी आणि जुलै महिन्यात अधिकृत एजन्सीकडून हे ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. तपासणीत ज्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अपुरी, बंद किंवा 24 तास कार्यरत नसल्याचे आढळेल त्या मालमत्तांवर कोणतीही तडजोड न करता थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिलाय. शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय. राजस्थानमधील 1.82 कोटी घरगुती एलपीजी ग्राहकांना मोठा आर्थिक धक्का बसलाय. तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ केली असून नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. त्यामुळे सिलेंडरची किंमत 916.50 रुपयांवरून 945.50 रुपये झाली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजीही सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या 3 महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला आहे. सलग दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार असून बाजारातील खाद्यपदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या हवाई संपर्काला आणखी एक मोठा धक्का बसला. इंडिगोने गोवा आणि हैदराबाद विमानसेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता एअर इंडियानेही 1 जुलैपासून सकाळची दिल्ली छत्रपती संभाजीनगर दिल्ली विमानसेवा स्थगित करण्याचं ठरवलंय. या निर्णयामुळे उद्योगपती, व्यापारी, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होणार आहे. सकाळी दिल्लीला जाऊन दिवसभराची कामे पूर्ण करून त्याच दिवशी परतण्याची सुविधा संपुष्टात येणार असून प्रवाशांना अतिरिक्त मुक्काम करावा लागणार आहे. सलग महत्त्वाच्या विमानसेवा बंद होत असल्याने पर्यटन नगरीच्या हवाई संपर्कावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज आणि चिकलठाणा MIDC मधील उद्योग क्षेत्र अभूतपूर्व कामगार टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गॅस, डिझेल टंचाई, वाढते उत्पादन खर्च आणि कच्च्या मालाच्या महागाईने आधीच अडचणीत आलेल्या उद्योजकांसमोर आता मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. शहरातील सुमारे 5,000 लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये तब्बल 30% कामगारांची कमतरता निर्माण झाली असून उत्पादन प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होतोय. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम आणि पश्चिम बंगालमधील परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असलेल्या उद्योगांना मोठा फटका बसलाय. पश्चिम बंगालमधील निवडणुका आणि इतर कारणांमुळे गावी गेलेले अनेक कामगार अद्याप परतले नसल्याने कारखान्यांचे नियोजन कोलमडले आहे. कंत्राटी कामगारांच्या आधारावर चालणाऱ्या उद्योगांचे उत्पादन घटत असून वाढत्या खर्च आणि मंदीच्या दुहेरी संकटात अडकलेल्या उद्योगांसमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. छत्रपती संभाजीनगरात आज राज्यातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या कथित फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन आयोजित करण्यात आलंय. महंगाई के अच्छे दिन या घोषवाक्याखाली क्रांती चौक येथे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार असून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या अडचणींवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अभिनेता राजकारणी विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळघम अर्थात टीव्हीके पक्षाने प्रमुख विरोधी पक्ष AIADMKला मोठा धक्का दिलाय. AIADMKचे 4 माजी मंत्री आणि DMKचे 1 माजी आमदार यांनी टीव्हीकेत प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसतात. याआधी काही आमदारांनी विजय यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आगामी राजकीय संघर्षात टीव्हीकेची ताकद आणखी वाढल्याचं मानलं जातंय. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीचा भडका उडालेला असतानाच राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याचे खरे कारण समोर आलंय. औद्योगिक आणि घाऊक ग्राहकांनी तेल कंपन्यांच्या डेपोऐवजी थेट पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी केल्यामुळे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध साठ्यावर ताण आल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. मे महिन्यात पेट्रोलच्या मागणीत 18.54% तर डिझेलच्या मागणीत तब्बल 22.3% वाढ झाल्याचं समोर आलंय. यापुढे घाऊक ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने दिलाय. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पेट्रोल पंपांवरील विक्रीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.